हिंगोलीमधून हिंगोली जिल्ह्यात रविवारी मुसळधार पाऊस झाला, ज्याच्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय। शेतामध्ये पाणी शिरलं आणि हजारो हेक्टरवरची पिकं धोक्यात आली आहेत। शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला। या नुकसानग्रस्त भागामधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष भिसे यांनी। हिंगोली जिल्ह्यामध्ये काल मुसळधार पावसामुळे हाहाकार माजलेला आहे। शेती पिकाचं मोठं नुकसान झाले। आपण सध्या आहोत कळमुरी परिसरामध्ये। आपण पाठीमागे पाहू शकताय अशा प्रकारे या ठिकाणी शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। हे पाण्यानं शेती पिकाचं मोठं नुकसान झाले। कपाशी असेल, हळद असेल, सोयाबीन असेल, या शेती पिकाचं मोठं नुकसान झाले। कारण हातातोंडाला घास जो आहे आता निसर्गाने पूर्णतः हरवून गेलाय। या शेती पिकाचं ताबडतोब पंचनामे करावेत आणि आम्हाला नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे। खरं तर काही दिवसांमध्ये आता हे सोयाबीन आता हे काढणीसाठी आलेलं आहे। सध्या सोयाबीनला शेंगा लागल्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आता हे पीक पूर्ण डोळ्यासमोर वाहून जात आहे। यामुळे शेतकरी आता चांगलेच अडचणीत सापडले आहेत। आता लवकरात लवकर पंचनामे करावेत अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे। कारण आता शेतकऱ्यासमोर आता मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। कारण सर्व शेतकऱ्याची भिस्त जी आहे त्या शेती पिकावर अवलंबून असते। वर्षभराचा खर्च जो असतो ते या शेती पिकावर अवलंबून असतो। मात्र आता हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हरवून गेला आहे। त्यामुळे आता लवकरात लवकर पंचनामे करावेत आणि आम्हाला नुकसान भरपाई आमच्या पदरामध्ये टाकावी अशीच मागणी आता शेतकऱ्यातून केली जात आहे। संतोष भिसे, पुढारी न्यूज, हिंगोली।